की जय. रायगड किल्ला आता आपण 100% गडावरती आलो. पहिली मार्ग संपलेला आता फक्त आपल्याला फिरायचे पठारबाग. रायगड पायथ्यापासून 1200 एकर आहे. पठारबाग रायगडाचा 100 एकर मध्ये बघायला भेटतो आपल्याला. आपण येताना गडावरती महादरवाजा पहिला येताना आणि महादरवाजा वरती येताना अशी डोंगरावरती 11 तळे आहेत. 84 पाण्याच्या टाक्याची 350 इमारती आहेत. याला हत्तीतळ का म्हटलं गेलेलं आहे? राजांचा राज्याभिषेकाचा पोस्टर शाळेच्या भिंतीवरती पहिला असेल नसेल त्या पोस्टर मध्ये व्हाईट कॅप करून शिवरायांना 2 बाहेरचे परमार्थी मुद्रा करताना बघायला भेटले बघा. 2 इंग्रज होते. इंग्रजांचे वकील इंद्रिय ऑक्झेंटर रायगडाच्या पायथ्यापासून शिवरायांच्या राज्याभिषेकासाठी गडावरती आले होते. गडावरती येताना तो खूप दमला होता. राजांच्या दरबारामध्ये गेला, व्हाईट कॅप काढली, मानाचा मुद्रा केला आणि त्याची चुकून नजर त्या 4 पायाच्या कोपऱ्यावरती हत्तींवरती पडली. 4 पायाच्या हत्ती पाहिल्या शंका निर्माण तयार झाली. घाबरला तो इंग्रज. अरे मी 2 पायाचा माणूस हा डोंगर चढू शकत नाहीये. या डोंगरावरती हा 4 पायाचा ब्राड द्यायचा हत्ती हा डोंगरावरती आलाच कसा? हा कुठून आला? त्याला प्रश्न पडला निर्माण झाला. तो प्रश्न त्याने शिवनेजीला विचारला. रायगड किल्ल्यावरती हा 4 पायाचा हत्ती कुठून आला? शिवनेजी फार हुशार होते. शिवनेजी म्हणतात आपण इंग्लिश मध्ये बोलतो, आम्ही मराठीमध्ये बोलणारी माणसं आमच्यापेक्षा इंग्लिश बोलणारा हुशार असतो. याचा उत्तर तुम्ही दिलं तर बरोबर होईल. याचं आम्हाला उत्तर देऊ शकत नाही. राजे खूप हुशार होते. राजांची खूप दूरदृष्टी खूप लांबची बघण्याची होती. महाराजांना माहिती होतं लहानापासून मोठं करता येतं, मोठ्यापासून कधी लहान करता येत नाही. आपल्या महाराजांनी काय केलं? लहान लहान पिलं हत्तीची पिलं पालखीत बसवून डोंगरावरती आणली. लहानाची डोंगरावरती गेली. हत्तीची वाट 3 वर्षामध्ये होते. रायगड बांधायला 14 वर्ष लागली होती. मोठा छोटं पिलू रायगड किल्ल्याच्या माथ्यावरती आणून ते मोठं केलं आणि मग ते ठेवलं. याला म्हणतात महाराजांची दूरदृष्टी. लहानापासून मोठं करा, मोठ्यापासून कधी लहान होत नाही बाबा. म्हणून लहान पिलू खालून पायथ्यापासून डोंगरावरती आणलं आणि मग त्याला लहानाचं मोठं त्या डोंगरावरती गेलं. आता हत्ती आणलं म्हणजे हत्तीला पाणी पिण्याचा उपयोग रायगड किल्ल्यावरती केला गेला होता. या तलावामध्ये केला होता. पण या तळ्याचं नाव आहे हत्ती तळं. अशी डोंगरावरती 11 तळं आहेत. आता आपण इथून मधून गेलो तर किल्ल्याच्या मध्यभागी जाणार. आपण खालून गेलो तर आपल्याला किल्ल्यावर फिरता येईल. हे तलाव 10 वर्षापासून लिकेज आहे तलाव. आता आपण असं पुढचं तलाव बघायला जाऊया. त्या तळ्याचं नाव मग सांगितलं रायगडाला सह्याद्रीला घेरलाय. कुठचाही डोंगरकडाला अटॅच किंवा जॉईनिंग नाहीये. हा किल्ला कसा आहे? स्वतंत्र आहे. जसं कमळाचं फळ कळीपासून उगम पावतं, रायगड एका खडकापासून तयार झालेला आहे. आता आपण पुढे जाऊया आणि पुढचा तलाव बघायला सुरुवात करूया. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. मला म्हटलं गेलं गंगासागर तलाव. राजांच्या राज्याभिषेकासाठी काशीवरून कागाभट्ट आले होते. 7 नद्यांचं 7 समुद्रांचं पाणी शिवरायांचा राज्याभिषेक झाला त्या रायगड किल्ल्यावरती आणलं होतं. त्यातलं उरलेलं पाणी तलावामध्ये सोडलं गेलं होतं. सोडलं गेलं 2 वाक्याची कविता लिहिली गेली. गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या वहिनी आणि 7 नद्यांचे पाणी जलय झाले. तीर्थांची घरं तयासी नाव गंगासागर, तयासी नाव गंगासागर. हे तलाव जवळजवळ 52 फुटाची गहराई आहे. 12 महिने डोंगरावर बघायला पाणी भेटतं. 3 वर्ष पाऊस नाही पडला गडावर कधीच पाणी कमी पडणार नाही. गडाच्या पायथ्यालाच पाणी भेटत नाही. डोंगरावरती पाणी कधीच कमी पडत नाही. याला म्हणतात राजांची दूरदृष्टी. 2 महिने महाराज की जय. सगाची लाकडं मातीची गौरव गडांची अवस्था अशी का? राजस्थानच्याकडे किल्ला
चला जेवण बनवलं. पालखी रोपी चालू झाला छत्रपती शिवाजी महाराज की जय. इंद्रगिरी गेटमधून पालखी दरवाजा अखंड भिंत 6 महिने आहेत भिंतीच्या आतमध्ये. त्याला म्हटलं गेलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राणीवासाचा भाग. शंका निर्माण झाली की महाराजांना राणी होते. छत्रपती शिवाजी